नमस्कार, मी वैष्णवी. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. थोड्यात सविस्तर बातम्यांकडे. जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील एका शेतकऱ्याची गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पंचनामा करत तात्काळ 35,000 रुपयांची मदत तहसीलदार छाया पवार यांनी मंजूर केली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये येथील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलाय. दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 हा कालावधी सेवा पंधरवाडा म्हणून राबवण्याबाबत निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी आपल्या प्राप्त अधीनस्थ गावातील वंचित पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन यादी तयार करणे आणि लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे, अर्ज सादर करण्यासाठी जनजागृती करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी यांनी आपल्या महसूल मंडळात सदर कालावधीमध्ये शिबिराचं आयोजन करून कार्यक्रमाचे GPS फोटोसह अहवाल पाठवण्याचे काम सध्या सुरू आहे. सेवा पंधरवाडा प्रभावीपणे राबवण्यात यावा याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, याचाच एक भाग म्हणून आमदार अर्जुन खोतकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हडप सावरगाव इथं तहसीलदार छाया पवार यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान एका शेतकऱ्याची गाय वाहून गेल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पंचनामे करून अवघ्या अर्ध्या तासात 35,000 रुपयांची मदत मंजूर केली. तर गावातील शिधापत्रिका धारकांच्या समस्या देखील सोडवल्या. शिवाय संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरून घेत तेथील लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे तहसीलदार छाया पवार यांच्या या कामाचं आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील कौतुक केलंय. जालना शहरातील माळीपुरा भागांमध्ये बिबन किराणा दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या किशोरवयीन युवकावरती विनाकारण कोयत्यानं प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला कदीम जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यामध्ये किशोरवयीन युवक गंभीर जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून जखमी युवक शेख अबूजर शेख जहीर यावर शासकीय रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू असून या प्रकरणी वार करणाऱ्या श्रीकांत जाधव याच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के, सदा राठोड, शेख मतीन यांनी केली आहे. आज रोजी 8:30 वाजेच्या सुमारास शेख अबूजर शेख जहीर वय 16 वर्ष हा मुलगा कचरा फेकण्यासाठी तिडके देशी दारूच्या दुकानाजवळ गेला असता तिथे श्रीकांत मुकुंदराव जाधव हा इसम दारू पिऊन आला आणि त्याला शिवीगाळ केली आणि त्याने त्याच्याजवळील कोयत्यानं त्याच्यावर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी कोयत्याचा वार हातावर चुकवलेला आहे. त्याला हाताला गंभीर दुखापत झालेली आहे. ती माहिती आपल्याला कळाल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी जाऊन CCTV फुटेज चेक करून सदरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकची कारवाई करत आहोत. आणि त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला CR नंबर 399/25 कलम 109-352 425 RMAC प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पुढील तपास API म्हस्के करीत आहेत. नवीन जालना भागात सुख शांतीनगर येथील मोठ्या नाल्यावर केलेले अतिक्रमण आणि नाल्याला अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करत महानगरपालिकेचे आयुक्त यांनी नोटीस बजावली आहे. पाहूयात. जालना शहरामध्ये त्याचबरोबर तालुक्यामध्ये जो काही ढगफुटीजन्य पाऊस झाला आहे त्यामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबलं आहे किंवा मोठ्या नाल्यांमध्ये अतिक्रमण करून अडथळे निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे. आयुक्त यांनी स्वतः जाऊन पाहणी करून एक प्रकारचा सर्वे सुद्धा यावेळी करण्यात आलाय. जालना शहरातील सुखशांती नगर येथील मोठ्या नाल्यावर केलेलं अतिक्रमण आणि नाल्यातल्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना कारवाईत नोटीस बजावण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. मोठ्या नाल्यावर जे काही अतिक्रमण आहे किंवा अडथळे आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं JCBच्या सहाय्यानं काढले जात आहेत आणि त्या नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्यात येतोय. या सर्व कामाची पाहणी स्वतः आयुक्त संतोष खांडेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडीअडचणी जाणून घेत उपाययोजना करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आल्या. सुखशांती नगर येथील मोठ्या नाल्यांचे अतिक्रमण त्याचबरोबर घरांचे लेआउट नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या घरमालकांना नोटीस देण्यात येणार असून लवकरच येणाऱ्या दिवसात या परिसरात अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहे. जे काही नाल्यावर अतिक्रमण केले आहे ते निष्कासित करण्यात येणार असल्याची माहिती
आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे। सुखशांतीनगर येथे करण्यात आलेल्या या सर्वे प्रसंगी आयुक्त संतोष खांडेकर, अभियंता सय्यद सौद, स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे, माजी नगरसेवक राजस्वामी, अतिक्रमण प्रमुख पंडित पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या अनुषंगाने आज काय सर्वे वगैरे सुखशांतीनगर इथे केलाय, काय सर्वे केलाय सर? काय की सुखशांतीनगरमध्ये नाला येतो जो SRPF मधून येतो आणि रस्त्याच्या आपला जो रिंग रोड आहे त्याच्या पलीकडला भाग, पूर्वेकडला भाग, ह्या भागातूनही काही पाणी येतं। हे 2-3 नाले एका ठिकाणी आल्यानंतर मुख्य प्रवाह तो मला RPTS आहे ना ते समोरचं, SRPFच्या कॅम्पसमधून पुढे निघून बाहेर नदीकडे जातं पाणी। आता विषय असा आहे की या ठिकाणी आपण पाहिलं जे लेआउट आहेत, लेआउटच्या बाजूला जे पोट खराब किंवा ज्या वापरना न येण्याजोग्या ज्या जमिनी आहेत किंवा जी थोडा भाग आहे, तर त्याच ठिकाणी नाल्यामध्ये लोकांनी भराव करून नाला बंद केला आणि त्या ठिकाणी अनधिकृत घरं बांधलेत असं मला दिसून आलं। तिथले 4 प्लॉट आहेत की जे पूर्णतः रस्त्यामध्ये आहेत, त्या 4ही प्लॉटला आम्ही नोटिसा देतोय। तिथं मोठी RCCची घरं बांधलेली आहेत। काही असं आहे की ह्या रिंग रोडवर पण लोकांनी म्हणजे आपल्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांची खाजगी जागा आहे, परंतु आम्ही त्यांनाही नोटीस देतो, त्यांचं मालकी सिद्ध झाली नाही तर आम्ही हे सर्व अतिक्रमण आहेत त्या काढण्याच्या नोटिसेस आज द्यायला सुरुवात केलेली आहे। आत्ता प्रायमरीली आमचं JCP चालू आहे आणि तो नाला कसा मोकळा करता येईल आणि पाण्याचा प्रवाह कसा मेंटेन राहील यासाठी आमची उपाययोजना सुरू आहे। परिसरामध्ये आमचे वैद्यकीय पथक त्यांना सूचना दिलेत काही साथीचे रोग पसरू नयेत म्हणून धूर फवारणी आणि पावडर त्याची व्यवस्था केलेली आहे। ती पण आमचे कर्मचारी येऊन या ठिकाणी ती व्यवस्था करतील। या व्यतिरिक्त जी बेसिक समस्या आहे इथून पाणी बाहेर निघण्याची, नाला मोठा आहे, नाला बांधावा लागणार आहे, खर्चाचा विषय आहे। जसा पैसा उपलब्ध होईल तसा आम्ही भविष्यात करणार आहोत, पण पुढील 2 महिन्यामध्ये ह्या भागातलं पूर्ण अतिक्रमण आम्ही काढून घेऊ। मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। या पावसानं कित्येक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं होत्याचं नव्हतं केलं। यामध्ये शेत जमीन सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले। मात्र या नुकसानीची पंचनाम्यांमध्ये जालना तालुक्यातील वाघरूळ हे मंडळ वगळण्यात आलं। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केलंय। या ठिकाणी अतिवृष्टी झालेलीच नाही असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला असल्यानं या ठिकाणी अतिवृष्टीचा पंचनामा होणार नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली। मात्र काहीच उपाययोजना झाल्या नसल्यानं आज अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचे दालन गाठून निवेदन दिले। यावेळी स्थानिक आमदारांच्या सुद्धा या ठिकाणी बैठका सुरू होत्या। या बैठकीत विजय लहाने यांनी घुसून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पंचनामे करण्याची मागणी केली आहे। वाघरूळ मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त याद्यांमध्ये समावेश करावा आणि परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। वाघरूळ मंडळातील वाघूळ, बरखेडा, माळशेंद्रा, इचलकरवाडी, गोंदेगाव, संजार उमरूद, पोखरी, माळेगाव, पीर पिंपळगाव, कुंभेफळ, कडवंची आणि इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतमालीचा नुकसान झालेलं असून तात्काळ मावेजा देण्यात यावा, नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। काय प्रश्न आहे आणि कसा प्रतिसाद आहे प्रशासनाचा? आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरळ सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणावर आम्ही मागील 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि 3 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे। आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर ते पीक विमा आला नाही, मागच्या वर्षाचा अतिवृष्टी आला, त्याच्या मागच्या वर्षाचा अतिवृष्टी आला नाही आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या आणेवारीमध्ये वाघरळ सर्कलमध्ये आमच्या वाघरळ सर्कल ते आमच्या इथं जे माळेगावला वाघरळ सर्कलमध्ये माळेगावला एक ते खंबा मोठा उभा केलेला आहे याचा यंत्राचा, म्हणजे हवामान खात्यात तो खंबा बंद पडलेला आहे आणि त्या खंब्याच्या अंदाजानं आमच्या वाघरूळ सर्कलमध्ये पाणी कमी पडला, ढगफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या कॅबिनमध्ये AC कॅबिनमध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि यांनी या ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आम्ही त्याला 8 दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे। 8 दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब हे आमचं वाघरळ सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या 3 वर्षापासून ज्या अतिवृष्टी झाली आहे आणि ती आमची थकबाकी आहे ती तात्काळ आम्हाला अदा करावा।
अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वागरा सर्कलमध्ये शेतकरी व लेकरा बाळासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आम्ही 8 दिवसाचे अल्टिमेटर दिले आहे. त्याच्यानंतर जो तो खंबा माळेगावला उभा आहे तो खंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही, कारण तो बंद पडलेला खंबा आहे. त्याचा बी आम्ही निषेध करतो. हे हवामान खातं इथं लोकांना छुत्या मारत आहे, घुमवत आहे. आम्ही आता 1.5 तासापासून कलेक्टरच्या वेटिंगमध्ये होतो. आम्हाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी. आम्ही गेलो नाही. आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल करता हरकत नाही आम्ही त्यांना सांगितलं ना, आम्हाला फक्त कलेक्टर मॅडमलाच भेटायचं आम्ही, कारण की आम्ही वारंवार निवेदन देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांना देतो, त्याची काही दखल घेतल्या जात नाही. कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दखल घेतली गेली पाहिजे, नाही तर जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित बहुजन आघाडीचं लेटर पॅड आहे याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे. आम्ही परत 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते येणार, त्याला प्रश्न विचारणार. अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी दिले. तुमची मागणी काय आहे? काय आज वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आम्ही वाघरूळ सर्कलच्या येथे वाघरूळ हे आम्हाला मंडळचं गाव आहे आणि तिथे पर्जन्यमापन यंत्रणा बसवलेलं आहे. तर तिथे जवळपास 50 वर्षापासून असा पाणी झाला नाही, असा वाघरूळ परिसरामध्ये झालेला आहे. आणि माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्या इथे खरपुडीच्या यांनी पर्जन्यमापन यंत्र बसवलेलं आहे आणि तिथं 50 वर्षापासून पाणी असं झालं नाही असं दाखवलेलं आहे. आणि तिथूनच 2 किलोमीटर अंतरावर वाघरूळ सर्कल हे मातीनं आपलं पर्जन्यमापन यंत्रण हे माती टाकून खराब झालेलं आहे. ते इथल्या प्रशासनाच्या यांच्या दीर्घाईमुळे. आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेलं आहे की वाघरूळ सर्कलमध्ये वाघरूळ मंडळमध्ये जेवढे गावं आलेले आहेत तेवढे ते सर्कल व तेवढं मंडळ घेण्यात यावा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. काय नाव तुमचं? भामदास साळवे, वंचित बहुजन आघाडी, तालुका अध्यक्ष, जालना. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे कार्यक्रम योगी अंकुशराव टोपे यांच्या 83व्या जयंती सप्ताहानिमित्त प्राध्यापक कल्याण एखंडे यांचे मी अनुभवलेले कर्मयोगी या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, तसेच कार्यक्रमाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, उपप्राचार्य पांडुरंग खोजे, पर्यवेक्षक प्राचार्य रामदास भालेकर, कार्यालयीन अधीक्षक श्री सुरेश चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील यांनी जयंती समाप्त दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची रूपरेषा आणि साहेबांची कामाची पद्धत ही अत्यंत शिस्तीची होती असं नमूद केलं. या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते प्राचार्य कल्याण एखंडे यांनी मी अनुभवलेले कर्मयोगी या विषयी व्यक्त होताना अंकुशरावजी टोपे साहेब यांचा सवालातून मिळालेला संस्काराची शिदोरी जीवनाला कलाटणी देणारी ठरली आहे. साहेब हे चारित्र्य संपन्न आणि गुणवत्तेला अत्यंत महत्त्व देणारे, तसेच स्वाभिमानी आणि कार्यकर्तृत्वाला अग्रस्थानी मानणारे नेते होते. साहेब प्रेमळ स्वभावाचे आणि कुटुंब वात्सल्य होते. साहेबांना राजकीय जीवनामध्ये एक वेळेस जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार झालेत, परंतु त्यांनी सबंध आयुष्यामध्ये शिक्षण संस्था, सहकार क्षेत्रातून हजारो कुटुंबियांना उभा राहण्याचं बळ दिलं. तसेच साहेबांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक अनुभव यांनी उपस्थितांसमोर मांडले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस यांनी साहेबांची समाजाप्रती असलेली निष्ठा, उत्तरदायित्व तसेच साहेबांच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर संतोष करवंदे यांनी केलं. कार्यक्रमास कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जालना शहरातील मुख्य प्रवाहात असणारे सर्व नाले, ड्रेनेज तात्काळ बांधकाम करावं अशी मागणी माजी नगरसेविका संध्या संजय देठे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शहरातील नाल्यांची पक्की बांधकाम न झाल्यामुळे कॉलनी आणि वस्तीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे गोरगरीब नागरिक, सर्वसामान्य आणि व्यापाऱ्या वर्गांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ज्यांना शहर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सर्वप्रथम तात्काळ संपूर्ण नाल्यांचे संरक्षण करून पक्की भिंत बांधकाम करावी असं निवेदन संध्या संजय देठे यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना प्रत्यक्ष भेटून दिली आहे. आज जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या दालनामध्ये अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये
शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जालना तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतजमिनी देखील वाहून गेल्यात. काही भागांमध्ये पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. या परिसरामध्ये शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी लक्ष वेधले की जालना तालुक्यातील अनेक पर्जन्यमापक सदोष अवस्थेत असल्यानं शासनाला चुकीची पर्जन्यमापाची आकडेवारी पाठवली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतानाही चुकीच्या आकडेवारीमुळे त्यांना पीक विमा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा योग्य पंचनामा करून शासनाकडे अचूक अहवाल पाठवावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनानं त्वरित निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी. तसेच ई पीक पाणी संदर्भात देखील अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आहेत अशी शेतकऱ्यांची मागणी केलेली आहे. अनेकदा त्यामुळे ई पीक विमा पाहणी होत नाही. याकरिता अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी या बैठकीतून एकमुखानं शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकरी बांधवांसह निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश राऊत आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती यावेळी होती. वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या।
इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.